सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं तुझी माझी जोडी या यूट्यूब चॅनलवर. आणि पोस्ट वाचायच्या असतील तर कृपया बेल आयकॉनवर क्लिक करत चला, म्हणजे सगळ्या सूचना तुमच्यापर्यंत येत जातील. चला तर वळूया आपल्या स्टोरीकडे. आता सगळ्या पोलीस हायकमांडची मीटिंग सुरू झाली आणि SP आणि कमिशनर सगळ्या पोलिसांना खूप बोलत होते. आणि त्यांनी टेबलवर सगळे न्यूजपेपर विस्कटले आणि म्हणाले, वाचा वाचा या बातम्या, काय लिहिलं आहे यात. असं म्हणून त्यांनी एक पेपर उचलला आणि म्हणाले, मुंबई पोलीस झोपा काढतंय का, असं लिहिलं आहे यामध्ये. मग त्यांनी तो पेपर फेकला आणि दुसरा पेपर उचलला आणि त्याच्यावरची बातमी दाखवत म्हणाले, मुंबई पोलिसांचा नाकर्तेपणा उघड. मग तोही पेपर फेकला आणि तिसरा पेपर उचलला आणि त्याच्यावरची हेडिंग वाचत म्हणाले, इथे पोलीस सुरक्षित नाहीत तर सामान्य जनता कशी सुरक्षित राहील. बघा बघा, वाचा वाचा, आपला नाकर्तेपणा उघड झाला आहे आता तो. मीडिया आपल्यावर कसे ताशेरे ओढत आहे ते वाचा. आणि या सगळ्याला जबाबदार कोण, कोण जबाबदार, अरे बोला ना कोणीतरी, असं म्हणून मुंबईचे कमिशनर टेबलवर हात आपटत होते. आणि बाकीचे सगळे ऑफिसर्स खाली माना घालून नुसते ऐकत होते. आणि कमिशनर म्हणाले, खाली माना घालून काहीही उपयोग नाही होणार. या पाठीमागे जो कोणी आहे मला तो हवा आहे, नाहीतर जनतेचा आपल्यावरचा विश्वास उडून जाईल. एक गुंड, एक 1.5 दमडीचा गुंड एका इन्स्पेक्टरला उचलून घेऊन जातो, तोही इतक्या सगळ्या पोलीस फोर्सच्या मधोमध असून, इतक्या गर्दीतून. आणि ही आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे का, किती नामुष्की ओढवली आहे आपल्यावर माहीत आहे का. असं म्हणून ते कमिशनर आता खूप चिडत होते. आणि सगळेच गप्प होते. आणि ते पुढे म्हणाले, आता होम मिनिस्टरचे सुद्धा मला फोन येत आहेत आणि मी त्यांना काय उत्तर देऊ. 2 दिवसात या प्रकरणाचा छडा लावा, तो आरोपी पकडा, नाहीतर तुमच्या बदल्या कन्फर्म आहेत. आणि या प्रकरणाची जबाबदारी कोण घेईल मला आत्ताच्या आत्ता सांगा. आणि सध्या मला आपल्यामध्ये असा कोण काबिल आहे जो त्या गुन्हेगारांच्या गळ्यापर्यंत पोहोचेल, ज्यानं पोलिसांच्या कॉलरला हात लावण्याची हिंमत केली. आणि SP म्हणाले, सर, इन्स्पेक्टर सूर्यवंशी, सध्या तरी तेच काबिल वाटतात या सगळ्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी. आणि कमिशनर म्हणाले, मग पटकन त्यांना ऑर्डर द्या आणि ही केस हँडल करायला सांगा. मीटिंग इज ओव्हर, असं म्हणून कमिशनर निघून गेले. आणि आता SPंनी इन्स्पेक्टर सूर्यवंशींना फोन लावला. त्यावेळी इन्स्पेक्टर सूर्यवंशी एका गुन्हेगाराला रिमांडमध्ये घेत होते आणि त्याला अमानुषपणे मारत होते. आणि म्हणत होते, बोल बोल, तू चोरी केलीस का, आणि नाही बोलला तर आज मी तुझा जीव घेणार. आणि तो मुलगा म्हणत होता, नाही सर, मी खरंच चोरी नाही केली, तुम्ही मला उगीच का मारता. पण आता इन्स्पेक्टर सूर्यवंशी साम दाम दंड भेद वापरून गुन्हेगाराकडून गुन्हा कबूल घेतातच यासाठीच फेमस होते. आणि त्यांना आरोपी कबूलसुद्धा होतात आणि सापडतात सुद्धा, याबद्दल त्यांची खूपच ख्याती होती. आणि त्या इन्स्पेक्टरने त्या मुलाला खूप मारला आणि म्हणाला, जर मार वाचवायचा असेल तर गुन्हा कबूल कर, शिक्षा भोग आणि सुटून जा. पण जर गुन्हा कबूल नाही केला तर मात्र तुला खूप खूप त्रास होईल, इथून गेल्यानंतर सुद्धा त्रास होईल आणि तुझ्या कुटुंबाला सुद्धा त्रास होईल. तो मुलगा आता पाया पडायला लागला आणि म्हणाला, हो हो, मी चोरी केली आहे, मला माफ करा. आणि मग इन्स्पेक्टर सूर्यवंशी समाधानानं वाघासारखे छाती काढून बाहेर आले. आणि मी आणखीन एक गुन्हा कबूल करून घेतला या आविर्भावात होते. पण खरं तर खरा गुन्हेगार बाजूला राहायचा आणि इन्स्पेक्टर सूर्यवंशी कोणत्या पण साध्या भोळ्या माणसाला पकडायचे, सामान्य माणसाला पकडायचे आणि बळीचा बकरा बनवायचे. आणि पुन्हा खूप खूप धमक्या देऊन कबूल करायला गुन्हा लावायचे. आणि समोरचा सुद्धा मार वाचवण्यासाठी किंवा घरच्यांना होणारा त्रास वाचवण्यासाठी गुन्हा कबूल करून टाकायचे आणि शिक्षा भोगून सुटून जायचे. आणि माहीत नाही असंच कितीतरी वेळा सूर्यवंशींनी केलं होतं. चोर सोडून सडण्याला फाशी दिली होती आणि उगीचच त्यांच्या नावावर आणखीन एक केस सॉल्व्ह केली म्हणून रेकॉर्ड बनत होतं. आणि आता त्यांना फोन आला आणि ते अटेन्शनमध्ये येत म्हणाले, यस सर, ओके सर, भेटतो सर, जय हिंद सर, असं म्हणून फोन ठेवला. आणि मग त्यांनी कॅब घातली आणि त्यांच्या गाडीवर निघालेच. आणि एके ठिकाणी जाऊन थांबले. आणि तिथं एक माणूस आला. त्यानं त्यांच्या हातात एक छोटीशी पिशवी दिली. आणि इन्स्पेक्टर म्हणाले, निम्मा माल आहे ना, लक्षात ठेव, जरा तू करतोस आणि मी तो गुन्हा दुसऱ्यांकडून गुन्हा तू कबूल करतोस
आणि मी इतरांकडून तो कबूल करून घेतोय. आणि तो चोर म्हणाला, पण सर, तुमच्या वरद हसताना सगळं चाललं आहे ना. जोपर्यंत तुमच्या मनात नाही तोपर्यंत खरा चोर सापडणारच नाही. आणि तुमची मेहरबानी असंच राहू द्या, निम्मा माल तुम्हाला मिळत राहील, असं म्हणून तो गेला. आणि इन्स्पेक्टर सूर्यवंशी सुद्धा ते दागिन्यांचं गाठोडं खिशात टाकून निघून गेले. म्हणजे हे पोलीसवाले सुद्धा चोरापेक्षा काही कमी नव्हते. जो चोराला सामील असतो तो चोरच असतो. चोरी झाली, पाकिटमारी झाली आणि लोक तक्रार नोंदवायला येतात. तक्रार घेतली जाते, पण त्याचा तपास काही केलाच जात नाही. माहीत असूनही पोलीस गुन्हेगारांना पकडत नाहीत, कारण त्यातला अर्धा माल त्यांना मिळणार असतो. आणि लोक हेलपाटे घालतात आणि काही दिवसांनी आपल्या वस्तूवर पाणी सोडतात आणि विसरून जातात. म्हणजे चोर आणि पोलीस यांच्या संगनमतानं सुद्धा काही गुन्हे घडतात. आणि असंच काहीचं इन्स्पेक्टर सूर्यवंशींच्या एरियामध्ये घडत होतं. कितीतरी चोऱ्या व्हायच्या, पण इन्स्पेक्टर सूर्यवंशी दुसऱ्यालाच पकडायचे आणि चोराला सोडायचे. मग आता दुसऱ्या दिवशी हे इन्स्पेक्टर सूर्यवंशी एसपींना भेटायला गेले आणि एसपींनी त्यांना बक्षी केस सोपवली. आणि सब इन्स्पेक्टर जाधव तुमच्या अंडर तुमचे असिस्टंट म्हणून काम करतील असंही सांगितलं. आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर काय ते कळेल असं म्हणाले. मग सब इन्स्पेक्टर जाधव इन्स्पेक्टर सूर्यवंशींना भेटले. आणि जाधव नवीन होते, 3-4 वर्ष झाले असतील त्यांना या खात्यात जॉईन होऊन. आणि इन्स्पेक्टर सूर्यवंशींना त्यांनी बघितलं, शेक हँड करून, गुड इव्हिनिंग सर, खूप नाव ऐकलं होतं तुमचं आणि तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा होती आणि तो योग आज आला. आणि खरं सांगायचं तर तुम्ही माझं प्रेरणास्थान आहात. मी तुमचं खूप नाव ऐकलं आहे. तुम्ही सगळ्या केसेस अशा चुटकीसरशी सॉल्व्ह करता आणि मी खरंच खूप नशीबवान आहे. तुमच्या अंडर मला ही केस हँडल करायला मिळते आणि मला तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळणार आहे, असं इन्स्पेक्टर जाधव खुश होऊन इन्स्पेक्टर सूर्यवंशींना म्हणाले. आणि इन्स्पेक्टर सूर्यवंशी गालात हसून म्हणाले, नक्कीच तुम्हाला माझ्याकडून खूप काही शिकायला मिळेल. आणि आता मात्र इन्स्पेक्टर सूर्यवंशींकडे इन्स्पेक्टर बक्षीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला आणि ते वाचून ते हादरलेच. आणि त्यांना कळलं की इन्स्पेक्टर बक्षीनं तर सुसाईड केलं आहे स्वतःच्याच पिस्तुलानं. पण आता त्यांना तर गुन्हेगार पकडून द्यायचा होता. जर बक्षीनं आत्महत्या केली तर नक्कीच त्यांना कोणीच मारलं नाही असं सिद्ध होतं. आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टर तेच बोलत होते. पण सूर्यवंशींनं त्यांच्या बनावट पुरावे सादर करण्याच्या सवयीनुसार मुद्दाम मीडियाला सांगितलं की इन्स्पेक्टर बक्षीचा खूनच झाला आहे आणि खरे गुन्हेगार आम्हाला लवकरच सापडतील. आता लगेच ही बातमी मीडियामध्ये सुद्धा पसरली. इन्स्पेक्टर बक्षीचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आले आणि त्यांचा खून झाला हे सिद्ध झालं. आणि हे ऐकलं तसं शशी आणि रविशेठ चक्रावून गेले. आणि शशी मला, बाबा हे कसं शक्य आहे, पोस्टमॉर्टम रिपोर्ट खोटे कसे येऊ शकतात? रविशेठ म्हणाले, अजित, पोस्टमॉर्टम रिपोर्ट खोटं येत नाहीत. मुर्देसुद्धा खरंच बोलतात, पण ही जिवंत गिधाडं खोटं बोलतात. नक्कीच पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलून घेतले असणार आणि खरं काय ते लपवलं आहे. सगळे त्यांच्याच हातात आहे ना. आणि हे काम त्याचंच आहे जो ही केस हँडल करतोय, इन्स्पेक्टर सूर्यवंशी. आणि तो काय लायकीचा आहे हे मला माहीत आहे. कित्येक वेळा त्यानं माझ्या माणसांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. चोर सोडून संन्यासाला फाशी देतो हा, आणि हिरो बनायची त्याला सवय आहे. आत्तासुद्धा इन्स्पेक्टर बक्षीचा खून झाला असं खोटं मीडियाला सांगून तो पुन्हा कोणाला तरी हा गुन्हा कबूल करायला लावणार बघ. आणि मी ही केस सॉल्व्ह केली म्हणून हिरो होणार आणि मेडल घेणार. आणि हे ऐकून शशी थोडा चकितच झाला आणि म्हणाला, मग बाबा तसं असेल तर इन्स्पेक्टर सूर्यवंशींची सुद्धा एक्सपोज होऊन बदनाम होण्याची वेळ आली असं म्हणावं लागेल. कारण त्याला माहीत नाही आपला हुकमाचा एका इन्स्पेक्टर बक्षीचं रेकॉर्डिंग अजून पाठीमागच आहे. आणि जेव्हा ते मीडियामध्ये जाईल तेव्हा मीडिया त्यालाच विचारणार, जर इन्स्पेक्टर बक्षीचा खून झाला होता तर त्याचं मी आत्महत्या करतो हे ओरल कन्फेशन आलंच कुठून? तेव्हा इन्स्पेक्टर सूर्यवंशी काय उत्तर देईल? मीडियाला सुद्धा आणि त्याच्या सिनियर्सना सुद्धा तोंड देता देता त्याच्या नाकीनऊ येतील. आणि आत्तापर्यंत त्यानं जे सगळे गुन्हे कबूल करून घेतले ना, त्यावर सुद्धा ऑब्जेक्शन येणार बघाच तुम्ही. त्यानं केलेल्या सगळ्या गुन्ह्यांना वाचा फुटणार आणि तो सस्पेंड होणार म्हणजे होणार. आणि इन्स्पेक्टर बक्षी आणि इन्स्पेक्टर सूर्यवंशी यांची काळी कृत्य जनतेसमोर येऊन पोलिसांची आणखी जास्तच नाचक्की होणार. आणि रविशेठ खूप गर्वानं हसून आले, अजित, आय एम प्राऊड ऑफ यू माय बॉय, वेल डन. चाल खेळावी तर अशी, एकाच दगडात अनेक पक्षी जायबंदी व्हावेत, एक तीर से दो निशान. आणि आता ही केस इन्स्पेक्टर सूर्यवंशी सोबतच
इन्स्पेक्टर जाधव यांच्याकडे सुद्धा सोपवली होती आणि दोघांना त्यावर काम करायला सांगितलं होतं. आणि इन्स्पेक्टर जाधव इन्स्पेक्टर सूर्यवंशींना म्हणाले, सर, तुम्ही मीडियामध्ये खोटं का सांगितलं? इन्स्पेक्टर बक्षीने तर सुसाईड केली आहे. त्यांच्या डोक्यामध्ये जी गोळी आहे ती त्यांच्याच पिस्तूलमधून सुटलेली आहे आणि त्या पिस्तूलवर सुद्धा इन्स्पेक्टर बक्षीचे फिंगरप्रिंट आहेत. पण तुम्ही तर सगळं उलटच सांगितलं. आणि तुम्ही जे करताय ते योग्य आहे का? आणि इन्स्पेक्टर सूर्यवंशी खूप कॉन्फिडन्सनं म्हणाले, इन्स्पेक्टर जाधव, कूल डाऊन. ही केस सॉल्व्ह झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला मेडल मिळेल माझा सहकारी म्हणून, तेव्हा तुम्हीच मला थँक्यू म्हणाल. ही केस खूप हाय प्रोफाईल आहे. आता सगळ्यांचं लक्ष तिकडेच आहे आणि आपल्याला ती सॉल्व्ह करण्याचं चॅलेंज आहे. इन्स्पेक्टर, बक्षीनं सुसाईड केली असं जर सांगितलं असतं तर ही केस इथेच स्टॉप झाली असती. पण आपल्याला संधी आहे इतकी सेन्सिटिव्ह केस सॉल्व्ह करण्याची आणि तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. मी असाच कोणता तरी एक बकरा पकडतो आणि त्याच्याकडून कबूल करून घेतो की त्यानेच इन्स्पेक्टर बक्षीचा खून केला आहे. आणि त्या अजितला पकडायला आपण जायचं नाहीच. सापडला तर सापडला, जर कोणत्याही एखाद्या गँगस्टरला हाताशी धरून मी त्याच्यातलाच एकटा पोरगा उचलतो. पोलिसांच्या जीवावर उठणारे अनेक गँगस्टर आहेत की, त्यातलाच एखादा पकडायचा आणि कुठल्या तरी एकाला बळीचा बकरा बनवायचा आणि कबूल करायला लावायचं. किंवा जर एखादा कबूल होत नसेल तर शेवटी आपण त्याचा एन्काउंटर करायचा. आणि आम्ही इन्स्पेक्टर बक्षीच्या खुनाला मारूनच टाकलं असं सांगून ही केस क्लोज करायची, शाबासकी घ्यायची, मेडल घ्यायचं आणि विषय संपला. असं म्हणून इन्स्पेक्टर सूर्यवंशी हसत होते. तरीही इन्स्पेक्टर जाधवला ते योग्य वाटेल आणि ते म्हणाले, पण मी काय म्हणतो? तसे इन्स्पेक्टर सूर्यवंशी त्यांना चिडून म्हणाले, इथे सिनियर कोण आहे, तुम्ही का मी? तुम्ही माझ्या अंडर या केसमध्ये काम करताय, लक्षात ठेवा. आणि तुम्ही तुमच्या सिनियर्सचं ऐकायचं म्हणजेच माझं ऐकायचं. आता जास्त बोलू नका, चला निघा. असं म्हणून इन्स्पेक्टर सूर्यवंशीने सब इन्स्पेक्टर जाधवला तिथून जायला सांगितलं आणि ते गुपचूप गेले. आणि आता न्यूजपेपरमध्ये धडाधड बातम्या छापून येत होत्या की इन्स्पेक्टर बक्षीचा खून केला तरी कुणी आणि खुन्याला लवकर अटक झालीच पाहिजे, इन्स्पेक्टर बक्षीला न्याय मिळालाच पाहिजे असं म्हणून जनता ओरडत होती. आणि त्याचवेळी त्याच्या खुनाची बातमी वाचून त्या सगळ्यांना आनंद झाला ज्याच्यावर त्यानं अत्याचार केले होते. आणि आता इन्स्पेक्टर सूर्यवंशी एक नवीनच रेकॉर्ड बनवणार होता. ते असं की फक्त 8च दिवसात त्याला इन्स्पेक्टर बक्षीच्या खुनाचा शोध लावला आणि त्याला शिक्षासुद्धा करायला केली. म्हणून तो आता अशा एका बकऱ्याच्या शोधात होता जो स्वतः हलाल व्हायला तयार असेल. मग इन्स्पेक्टर जाधवला तर काहीच पटत नव्हतं. तो नवीन होता. इन्स्पेक्टर सूर्यवंशीबद्दल त्याच्या मनात जितका आदर होता तितका तो गेला होता, कारण त्याची काम करण्याची ही पद्धत त्याला नाही आवडली. पण तो ज्युनियर असल्यामुळे गप्प बसला. आणि इन्स्पेक्टर सूर्यवंशीने पुन्हा एकदा स्वतः होऊन प्रेस कॉन्फरन्स बोलवली आणि प्रेसवाल्यांना मोठ्या ऐटीत मुलाखत दिली की आम्ही लवकरच इन्स्पेक्टर बक्षीच्या खुनाला अटक करणार आहे. त्याचा सुगावा आम्हाला लागलासुद्धा आहे. आणि कर्तबगार हुशार इन्स्पेक्टर म्हणून स्वतः हिरो व्हायला तो लागला की. आणि बहुतेक त्यानं एक बकरा तयार करून ठेवलेलाच होता आणि म्हणूनच ही प्रेस कॉन्फरन्स त्यानं आधी घेतली आणि सांगत होता की आम्ही त्याला शोधलं आहे. आणि आता त्याच वेळी शशीनं ते सगळं रेकॉर्डिंग मीडियामध्ये द्यायची तयारी सुरू केली. आणि आता ते सगळं ऐकल्यानंतर इन्स्पेक्टर सूर्यवंशींच्या त्या सगळ्या खोट्या नाटकाचं काय होणार होतं हे तर येणारा काळच सांगणार होता. मग त्यानं सायंकाळी 4 वाजता प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे सगळं सांगितलं होतं की इन्स्पेक्टर बक्षीचा खुनी आम्हाला सापडला आहे. आणि शशीनं रात्री 9 वाजता ते सगळे पुरावे बक्षीच्या आवाजातले मीडियापर्यंत पोहोचवले. आणि उद्याची सकाळ होती ती इन्स्पेक्टर सूर्यवंशींचा बँड वाजवणारी होती. एपिसोड कसा वाटला ते नक्की सांगा आणि जर नसेल समजला तर पुन्हा एकदा ऐका, कारण थोडंसं खूप कन्फ्युजन आहे. आणि हा एपिसोड कसा वाटला तेही सांगा. थँक्यू सो मच.